एक दिवस काय झालं, माझी आई म्हटली काय रे, सगळे म्हणतात तुला काय व्हायचं आहे. म्हटलं मला आहे ना, मी ते रोज काम करतो बाबांबरोबर जाऊन, तसंच मला काहीतरी करायचं आहे, व्हायचं आहे. हे 10वीला, कारण मी शाळेत गेलेलो नव्हतो आणि तिच्याकडे तक्रार आली, मी शाळेत गेलो नाही म्हणून. मग चौकशी, इन्व्हेस्टिगेशन सुरू झालं. तेव्हा मी सापडलो तिथे भरतनाट्य मंदिरला. ती खाली आली, मग ती काय तुझा प्रॉब्लेम काय आहे, काय. मी म्हटलं ते एक भास्कर टक्के नावाचा माणूस होता, तो तिथे मेकअप करत होता, असा दाढी म्हातारा, अशी ती शाळेची ॲल्युमिनियमची बॅग, त्याच्यात ते मेकअपच्या वस्तू, एक्सलंट हात, तर मिशी विशी काढून. आणि मी त्याच माणसाच्या कामावर मी कायम फिदा असतो ना, माझी एंट्री चुकायची. आणि मी ते चेटकिणीचं आणि राक्षसाचा चेहरा त्याच्यातच रमायचो. मी तुम्हाला सांगतो, ॲक्टर म्हणून आलेले बरेच लोक मेकअप आर्टिस्ट झालेत, पण मी मेकअप आर्टिस्ट म्हणूनच इंटरेस्ट घेऊन मेकअप आर्टिस्ट झालो आहे. आणि नंतर मला ॲक्टिंगची वेगळी ऑफर्स आल्या, ती गोष्ट वेगळी. मग मी केली पण ॲक्टिंग. मला महाराष्ट्र स्टेटचा अवॉर्ड पण आहे, बाहेर पण आहे. तर तर म्हटले असा होणार तू, हे काम करणार, कारण त्यांचा अवतारच तसा होता, घाणेरडं पायजमा आणि जो गरीब. ते खूप, म्हणजे तुम्हाला सांगू का, मला असं वाटतंय की एखाद्या क्षेत्रात वैभव प्राप्त होण्यासाठी त्या त्या काळात जन्म व्हावा लागतो, असं मला कायम वाटतं. काही नटसुद्धा असं म्हणतात, जसं पंकज कपूर मला म्हणतो, दादा मैं समय से पहले पैदा हुआ, आज के तारीख में जरा जवान होता ना कुछ और होता. ओमजी मला म्हणतात, नसीरबाई मला म्हणतात. तर म्हणजे वेळेच्या आधी काही गोष्टी घडत असतात. तसं ते भास्कर टक्के आजच्या जगात असते तर ते बॉलिवूडचे किंग असते. असा हात. आमच्याकडे एक माणसं काम करणारी, बाबूराव ऐतावडेकर कोल्हापूरचा माणूस, असे मेकअप करायचे. आमच्याकडे होते पुण्यामध्ये दोनच्या अशी दाभणकाठी मिशी बिशी लावायची की तुम्ही भिंग घेऊन पाहिलं तरी लावलेली मिशी कळायची नाही. त्या माणसाचा पाय गेला आणि मी त्यांच्याकडे जायचो. दाभणाचा काठा असतो ना, त्या साईजची मिशी, म्हणजे ते दादा कोंडकेंची मिशी होते ना, त्याच्यापेक्षा पातळ मिशी नॅचरली. अशा काही मिशा असतात, म्हणजे अशा तिरक्या आम्ही सुट्ट्या केसांनी लावायचं म्हणतो मी. नेटवरची मिशी नाही म्हणत, सुट्ट्या केसांनी असे केस, त्याचे टेक्निक आहे, ती क्राफ्टिंग आहे. ते क्राफ्टिंग केव्हा, ते काय करायचं, ते असे तिरके केस सरकवून अशी मिशी लावायची, मग गम ब्रशनी अशी घ्यायची, काय सुंदर मिशी अशी शिवाजी महाराजांची किंवा अशी. हे शिकायचं होतं मला. आमचे बाबा इतक्या क्षेत्रामध्ये गुंतलेले असायचे की मला त्यांना असं, आणि त्यांच्यासमोर काय बोलणार, आम्ही फार कडक होते ते. कधी त्यांनी आम्हाला मारलं बिरलं नाही, काही नाही, पण ते काय कोणासो, काही लोकांचा दराराच असतो असा, तसे होते ते. निर्व्यसनी खादीदारी माणूस बबनराव शिंदे म्हणे. व्यसन म्हणजे मोठ्या मोठ्यांना सांगायचं, फेका फेका ते थुका, आणि मग बोला माझ्याशी. असं किती मोठा माणूस आहे, थुंकून यायचा चूळवरून, मग बाबांशी बोलायचा. ते दुकानात उभंच करायचे नाहीत, इतकं ते स्ट्रिक्ट होतं सगळं. ते सेवादल वगैरे त्या ह्याच्यातले. त्याच्यामुळे त्यांना एखादी गोष्ट विचारायची, बाबा मग हे कसं, ते मी काम करत असताना बघायचं. मला पहिले 4-5 महिने तर त्यांनी तोंड वर करून बघायलाच नाही दिलं, फक्त मी कलर किती उचलतो तेवढंच बघ. म्हणजे मी मेकअप इथे चालू आहे आणि मी ते हात कशाला लावतात तिथे बघत बसायचं, वर बघायचंच नाही. एक ट्रेनिंग होतं. मग आई म्हटली, मग बाबा आले. बाबा शेजारच्याच खोलीत कॉस्ट्युम करत. बाबा म्हटले की हे बघा, आमच्या कॉलनीतच राहायचे ना बाबा. म्हटले हे बघा, ही कला अशी आहे की शिकून द्या त्याला. कुठल्याही शहरात जगातलं गेलं तरी 2 माणसाचं पोट भरू शकतो ह्याच्यावर. वाया जात नाही कुठलीही गोष्ट. तुम्ही त्याला करा ना, काय करायचं, पण इथे येऊन वेळ मिळेल तसं करून द्या. आईने ऐकलं. आई मला घरी म्हटली, हे बघ तू काय ते तुझ्या जबाबदारीवर कर. मला एकच म्हणायचं आहे, तू झाडू मार, संडास साफ कर, कोणाच्याही नादी लाग, पण मला येऊन इथे लोकांनी सांगितलं पाहिजे तुमच्या मुलासारखा संडास साफ केलेला आम्ही बघितला नाही बरं का. हां, ॲसिड वापर, फिनेल वापर, काही वापर. अशी माझी आई मस्त, ती गोव्याची आहे, फुल फ्लेश. मी घुसलोच. रोज सकाळी पहाटे उठायचं, पेट्या घ्यायच्या. आज काय तर मालवण, रत्नागिरी, झापाची थिएटर,
आज काय तर मलठण, सोलापूर, नागपूर, आणि असं ठेवलं सामान की दुसरं सामान घेऊन एस टी स्टँड. असं त्याच्या तलवारीचे गठ्ठे, पोलीस, तलवारी असायच्या ना आपल्या ऐतिहासिक नाटकासाठी, आणि गदा असायच्या. अरे तू तलवारी, गद्या, बंदुका घेऊन चाललायस कुठे? मी कॉस्ट्युम आणि मेकअप पण असं, आणि वर चढवायचो एस टीवर पेट्या. त्या काळात तो. आणि हे सगळं का? आज जाऊन मी असा श्रीकृष्ण बनवणार तिथे, आणि असा बलराम बनवणार, आणि असा तो राक्षस बनवणार, आणि तो पक्षी बनवणार, आणि हे आणि ते. छोट्या मुलांच्या शाळांपासून ते मोठ्या मुलांच्या शाळांपर्यंत मी सगळीकडे जातो. छोटे म्हणजे बालवाडी, मग त्या बायका येणार. हां, विक्रम सर, या 10 चिमण्या, हे 4 कावळे, हां, हे 2 पोपट आहेत, ही 2 कुत्री आहेत. तर अख्खी मुलं ती. मग त्यांना रंग, हे 2 सरडे. यांना काय मेकअप करायला मला काय कळायचं. त्यांना कपडे बिपडे ब्राऊन कलरचा झब्बा पायजमा वगैरे द्यायचे, ते सुरवार वगैरे. पण चेहऱ्यावर काहीतरी, काही सरडा लिहिणार का आपण इथे, हा सरडा, काहीतरी सिग्निफिकन्स. मग अभ्यास सुरू केला मी. तुला पोपट म्हणजे नाक लाल पाहिजे, मग हिरवा रंग द्यायचा. ती क्रिएटिव्हिटी तिकडून येते. मग इथे फोक डान्स, मणिपुरी फोक डान्स, मग कुठला राजस्थानी फोक डान्स, मग 12 मुलं आणि 12 मुली, अशा 10-10 स्पर्धेला शाळा. माझा हात म्हणजे ना मशीनसारखा झाला होता. मशीन असतो ना एखादं, की आले की धाप धाप मारत सुट आणि चल. एका वेळेस 400-400, 500-500 मुले, मी 800-800 मुलं एका दिवसात रंगवायचो. आणि जाणता राजा 300-300, 400-400 लोक, जाणता राजा. मला म्हणजे कळतच नसायचं की मी कधी आलो आणि कधी संपलं काम. इतकं मशीनसारखं काम. जाणता राजात आम्ही 6-7 लोक. पहिली खुर्ची माझी, माझ्याकडे सगळे मेन कॅरेक्टर, शिवाजीपासून सगळे. त्याच्यात मला विशिष्ट प्रकारचे फेटे बांधायचे असायचे, मुख्य शाहीर आणि सगळे धनगरी फेटे. फेट्यांचे भयंकर प्रकार, 200 प्रकार आहेत. तर असं सगळं.